हाय फ्रेंड्स, 21 दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरर कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण मिरर वर्क प्रॅक्टिस 21 डेज डेली करणार आहोत. मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे. आजचा 12वा दिवस आहे, डे 12. आपण आज बघणार आहोत मिरर वर्क सोबतच काही प्रॅक्टिस आहे ती करणार आहोत. तुमच्या मनातील भयावर मात करायची आहे. आज आपण शिकणार आहोत तुमच्या मनातील भय, भीतीवर मात कशी करायची ते. आपल्या मनावर कोणतं तरी भय, असुरक्षितता ही अधिराज्य गाजवीत असतात. मनावरची ही भीतीची सत्ता कशी उलटून टाकायची हे आपण आज शिकून घेणार आहोत. जीवनात आपण सुरक्षित आहोत. वैयक्तिक शक्ती आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. या विचारांची मनाला आश्वस्त करणारी आहे. तुम्ही तुमच्या आरशात बघायचं आहे आणि खोलवर लांब लांब दीर्घ श्वास घ्या आणि समोरून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या सुंदर आवडत्या व्यक्तीचं चुंबन घ्या, म्हणजे स्वतःच. कारण आपण आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघत आहोत, तर आपल्याला स्वतःचीच पपी करायची आहे. ओके, चुंबन घ्यायचं आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही अधिकाधिक शक्तिमान होत आहात. आता तुमच्या मित्राला, आरशाला धन्यवाद द्या. आपल्याला आरशाला रोज थँक्यू असं म्हणायचं आहे. त्याला सांगा की हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालं. आरशाला सांगा की हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालं, की मी माझ्या या त्रासदायक भूतकाळापासून मुक्त होऊ शकले. तुमच्याकडे प्रक्षेपित होणाऱ्या या सकारात्मक विचारांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा. जीवनाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हीही जीवनावर भरभरून प्रेम करता. त्यानंतर आपल्याला स्वतःकडे खोलवर बघायचं आहे आणि आपल्यामधून भय निघून जात आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुमचं मन, शरीर आणि हृदय यांना बळकटी आणण्यासाठी जे जे करता येते आणि करता येणे जे शक्य आहे ते सर्व काही करा. तुमचा आरसा हातात आणि जागवा तुमची आत्मशक्ती आणि स्वतःला स्वयंसूचना द्या. अफर्मेशन म्हणा, सर्व काही छान आहे, सारं काही चांगलं आहे, जे जे घडत आहे, होत आहे ते सर्व माझ्या हितासाठी, भल्यासाठी आहे. मी सुरक्षित आहे. प्रेम ही माझी शक्ती आहे. प्रेम हेच सत्य आहे. प्रेम हेच एकमेव सत्य आहे असं स्वतःला सांगायचं आहे. आणि आपल्यातील भीतीच्या टोकाला असतं ते म्हणजे प्रेम. आपण सर्वजण ज्या जादूच्या कांडीचा विचार करतो ती आपल्याला हवी आहे. आपण शोध घेत आहोत ती चमत्कारी जादूची छडी म्हणजेच प्रेम. चमत्कारी जादूची छडी म्हणजेच ते आहे प्रेम. ही चमत्कार करणारी जादू आहे ते म्हणजे प्रेम. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही नक्की स्वतःची काळजी घेऊ शकता. ओके, जेव्हा तुम्ही भयग्रस्त होता तेव्हा त्याचा अर्थ असा नाही. जेव्हा तुम्ही भयग्रस्त होता तेव्हा त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःवर पुरेसे प्रेम करीत नाही. तुमचा स्वतःवर विश्वास नाही. तुमच्या भीतीच्या मुळाशी बहुधा एकच कारण असते आणि ते म्हणजे आपण पुरेसे किंवा योग्य नाही, तितकेसे चांगले नाही असं वाटणं
म्हणजेच न्यूनगंड भीती निर्माण करते. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःवर संपूर्णतः प्रेम करता, स्वतःचा विनाश स्वीकार करता, स्वतःला मान्यता देता, आदर करता, आदर स्वतःला देऊ लागता, तेव्हा आपोआपच तुमची भीती नाहीशी होऊ लागते आणि तुम्ही भीतीवर विजय मिळवता आणि प्रेम करायला चालू करता. ओके, आपण 12व्या दिवशीचा दर्पण तंत्राविषयीचा मनवायाम बघणार आहोत. आता तुम्हाला वाटणारं सर्वात मोठं भय कोणतं? कागदाच्या चौकोनी छोट्या तुकड्यावर ते लिहायचं आहे आणि तो कागद आरशाच्या डाव्या बाजूला चिटकवायचा आहे. या भीतीची जाणीव अनुभवा आणि भीतीचं अस्तित्व तुम्हाला कळू द्या आणि त्याला सांगा, मला माहीत आहे तुला माझं संरक्षण करायचं आहे, माझा बचाव करायचा आहे, तुला मदत करायची आहे. याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी तुझा आभारी आहे, मी कृतज्ञ आहे. पण आत्ता मी तुझा निरोप घेतो. मी तुला जाऊ देणार आहे, तुला सोडणार आहे आणि मी सुरक्षित आहे. आता ह्या चिटकवलेला आरशाचा छोटा कागद काढा, चुरगळा आणि फेकून द्या, टाकून द्या किंवा जाळून टाका आणि टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका किंवा फेकून द्या. काहीही करा, पण त्या भीतीपासून तुम्ही मुक्त व्हा. भयमुक्त होणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा तुम्ही एकदा आरशासमोर उभे राहा, स्वतःला आरशात बघा आणि या स्वयंसूचना रिपीट करा. मी प्रेम करतो आणि निष्ठा ठेवतो, स्वतः विश्वास ठेवतो, मी आश्वस्त आहे. प्रेम आणि जीवन माझी काळजी घेतात. मी ज्यांच्यामुळे अस्तित्वात आलो आणि आहे त्या वैयक्तिक शक्तींशी एकरूप आहे, संलग्न आहे. म्हणूनच मी सुरक्षित आहे. माझ्या जगात सर्व काही चांगलं चाललं आहे. त्यानंतर आता या आरशात बघा, पुन्हा तुमच्या श्वसनाचे निरीक्षण करा आणि बराचदा घाबरलेले असताना आपण आपला श्वास रोखून धरत असतो. तर तुम्ही घाबरलेले, धास्तावलेले असाल तर जाणीवपूर्वक श्वसन करा. काही खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वसनामुळे उरातील जागा मोकळी होते, म्हणजेच आपल्या हृदयातील जागा मोकळी होते. शक्ती मिळाल्यासारखे वाटते, पाठीचा कणा ताठ होतो, छाती रुंदावते, ऊर्जा वाढत असते. जणू काही तुमच्या नाजूक हृदयाला प्रसरण पावण्यासाठी जागा निर्माण केली जाते. त्यानंतर नैसर्गिक श्वसन सुरू राहू द्या. श्वसनाचं निरीक्षण करत राहा. हे करीत असताना स्वयंसूचनांची आवर्तन म्हणजेच रिपिटेशन करा. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तिथे तुमचं नाव घ्यायचं आहे. जसं की मी माझं नाव घेणार. मी तुझ्यावर प्रेम करते त्रिशिला, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, माझं जीवनावर विश्वास आहे, मला गरजेचं आहे ते सारं काही मला जीवनाकडून मिळत आहे, मिळणार आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. मी सुरक्षित आहे, सर्व काही छान आहे, चांगलं आहे, चांगलं चाललंय, शुभ आहे, सर्वच शुभ आहे, असं अफर्मेशन द्यायची आहे. ओके, त्यानंतर आपण रोजनिशी सोबत मनवायम सुद्धा घेणार आहोत. या तुम्ही जे काही लिहत आहात या रोजनिशीमध्ये, डेली डायरीमध्ये तिथेच लिहायचं आहे. तुमच्या मनातील भय कोणता आहे ते लिहून काढा. कुटुंब, आरोग्य, करिअर, नातेसंबंध, आर्थिक गोष्टी, प्रत्येक बाबतीत भयाची यादी करायची आहे. आणि आता यातील प्रत्येक भयाबाबत सकारात्मक स्वयंसूचनासुद्धा तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही असं लिहिलं असेल, मला भीती वाटते की मी आजारी पडेन, माझी काळजी घेतली जाणार नाही, तर ही स्वयंसूचना साधारण अशी असेल. उदाहरणार्थ,
मला आवश्यक ती सर्व मदत मी आकर्षित करतो. ही स्वयंसूचना स्वतःला द्यायची आहे. ओके, मी परत ह्या 2 अफर्मेशन सांगते की सर्वात अगोदर ही अफर्मेशन द्यायची, मी तुझ्यावर प्रेम करते त्रिशिला, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, माझं जीवनावर विश्वास आहे, मला गरजेचे आहे ते सारं काही मला जीवनाकडून मिळत आहे, मिळणार आहे, घाबरण्याचं काहीच कारण नाही, मी सुरक्षित आहे, सर्व काही छान चांगलं होतंय, चांगलं चाललंय, शुभ आहे, सारंच शुभ आहे. ही अफर्मेशन सर्वात अगोदर द्यायची आहे. आणि त्यानंतर ही भयाची जेव्हा तुम्ही लिस्ट काढता, यादी काढता, त्यानंतर ही अफर्मेशन तुम्हाला म्हणायची आहे. ती म्हणजे, जर तुम्ही लिहिलं असेल की मला भीती वाटते, मी आजारी पडेन आणि माझी काळजी घेतली जाणार नाही, अशी भीती तुमच्या मनात असेल तर तुम्हाला ही स्वयंसूचना सकारात्मक पद्धतीने लिहून काढायची आहे. तर ती स्वयंसूचना अशी असेल, उदाहरणार्थ, मला आवश्यक ती सर्व मदत मी आकर्षित करते, असं लिहायचं आहे. ओके, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपलं सेल्फ लवचं मेडिटेशन आपण 5 ते 7 मिनटं करायचं आहे आणि पूर्णपणे आनंदामध्ये आपल्याला लाईफ काढायची आहे आणि आपल्या डेली रुटीनला चालू ठेवायचं आहे. मेडिटेशनमुळे आपण परिपूर्णरित्या थॉटलेस होतो, शांती प्रदान होते, वर्तमान काळामध्ये स्थिर राहतो, युनिवर्ससोबत कनेक्शन होते. आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा इम्पल्स येतात किंवा मेडिटेशनमध्ये विचाराच्या माध्यमातून आपल्याला जीवनात काय करायचं आहे, आपला जगण्याचा उद्देश काय आहे, आपण ह्या पृथ्वीवर कशासाठी आलो आहोत, हे इम्पल्सच्याद्वारे, विचारांच्याद्वारे मिळत असते. यासाठी आपल्याला सेल्फ लव मेडिटेशनसुद्धा 5 ते 7 मिनटं करायचं आहे. ओके, हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.